तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे 4 डिसेंबर आणि इथे मी शॉपवर आल्यावर स्वामींची पूजा वगैरे केली आहे। थोडंसं सेटअप चेंज केलं आहे कारण इथे थोडीशी मोकळी जागा हवी होती, म्हणजे ब्लाऊज वगैरे कटिंग करायला थोडीशी अडचण येत होती, त्यामुळे सेटअप केलेलं आहे थोडंसं चेंज। आणि इथे मी घेतलं आहे हे ब्लाऊज स्टिच करायला घेतलेलं आहे कारण काल मी जवळजवळ 4 ब्लाऊज स्टिच केले आणि लाईट पण गेली होती, त्यामुळे 4च करू शकले। हे पाहिलं असेल तुम्ही, हे कालचं आहे। पुन्हा हे सुद्धा काल मी स्टिच केलेलं आहे या पद्धतीने, तुम्हाला दाखवलं होतं मी। आणि हे रात्री मी नाही दाखवलं, हे मी काल रात्री स्टिच केलेलं आहे। हे सुद्धा या पद्धतीने, म्हणजे 4 टक्सच आहे ते सुद्धा। हे पहा 3/4 स्लीव्ज आहे आणि याची जी बॅकचा गळा जो आहे तो सिंपल गोल गळा आहे, सुंदर असा या पद्धतीने। आणि एक जे ब्लाऊज आहे ते मी हुक लूक करायला दिलेलं आहे। तर चला या पद्धतीने आपण हे जे ब्लाऊज आहे स्टिच करायला घेऊया। याची ब्लाऊज डिझाईन जी आहे ती थोडीशी हटके आणि अलग होणार आहे, तर मी ती ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्हाला दाखवते मी ते ब्लाऊज स्टिच करून कसं होईल ते। तर चला पाहूयात आपण आणि आपलं काम कंटिन्यू करूया। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। स्वामी आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करूया आणि सगळ्यांना आजच्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। स्वामी सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करोत। नंतर मी म्हणजे साफसफाई वगैरे तर सगळी केली मी, इथे पाहू शकता सगळं आवरलं। थोडंसं सेटअप जरा चेंज केलं मी कारण मग इथे ना थोडंसं म्हणजे साड्या वगैरे भरपूर आल्या होत्या आणि या खुर्चीवर भरपूर साड्या जर ठेवल्या ना तर खूप असं अडचण होत होती, त्यामुळे मग मी काय केलं, थोडंसं सेटअप म्हणलं थोडं दिवस चेंज करूया। त्या साड्या वगैरे पण रात्री कटिंग करायला थोडीशी अडचण येणार नाही। तसं तर तुम्हाला माहिती आहे मी संध्याकाळी घरीच ब्लाऊज कटिंग, जरी इमर्जन्सीमध्ये एखादा अर्जंट ब्लाऊज आला आणि इथेच ब्लाऊज कट करायची वेळ आली तर मग काही प्रॉब्लेम नको म्हणून। आणि कस्टमर पण आता ब्लाऊजचं आहे ना, स्वामींच्या कृपेने खूप सारे कस्टमर वाढले, त्यामुळे कंटिन्युअसली गर्दी असते आणि म्हणजे बसून पण ठेवता येईल जरा वेळ आपल्याला त्यांना बाकीचं मॅनेज करूच तर। त्यामुळे मी थोडंसं वेगळं चेंज केलं आणि ही खुर्ची आहे ती साड्या वगैरे हॉल ब्लिडिंग झाल्या ना आता, तर त्या साड्या वगैरे सगळ्या जिथले तिथे ठेवून दिल्या का म्हणजे खुर्ची मोकळी होईल। तर तुम्ही पाहू शकता शॉपमध्ये या पद्धतीनं तरी स्पेस आहे सगळ्या, पण मग काय होतं कधी कधी ना आलं ना तर मग कस्टमर जास्त असले की गर्दी होती, जागा राहत नाही। तर ह्या पद्धतीने मी केलं आहे जरा मोकळं स्पेस, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने। तर हे पाहू शकता तुम्ही, मशीन नाही मी म्हणजे हे केल्या, बट हे जे टेबल होता ना हा कटिंगचा, हा टेबल असा आडवा होता, मी तोच थोडासा चेंज केला आणि हा एवढा एरिया जो आहे ना तो एरिया म्हणजे बऱ्यापैकी कस्टमरला म्हणजे थोडंसं वेटिंग वगैरे जर ठेवलं तर त्यांना ते तिथं थांबतील। आणि आता काय होतं कटलरीचं पण कस्टमर आहे, ब्लाऊजचं तर भरपूर कस्टमर आहे, मॅनेज करणं पण कधी कधी हे होतं, बट चौद्या स्वामींच्या कृपेने खूप सारं कस्टमर आहे मला। आणि ब्लाऊजचं काही इथं राहतच नाही कारण स्टिच केल्यानंतर लगेच ब्लाऊज जातात कस्टमरचे। आणि हे जसं की मी काल दाखवलं होतं खूप सारे ब्लाऊज जे आहे ते आपल्याला स्टिचिंगला आहेत। तर मी काल रात्री ना बऱ्यापैकी ब्लाऊज कटिंगला नेले होते आणि त्याच्या आदल्या दिवशी पण मी खूप जागले असल्यामुळे काही ब्लाऊज कटिंग झाले नाही। तर त्यामुळे मी आज रात्री मी प्रॉपर झोप घेतली आणि आज संध्याकाळी मग मी गेल्यानंतर ब्लाऊज कटिंग करून घेईल। तर इथे ज्या बॅग्स दिसत आहेत ना ह्या सगळ्या खालच्या ह्या बॅगेतले पण ब्लाऊज आपल्याला कटिंगला आहेत हे आणि हे घरचे। तर आधी घरचे ब्लाऊज कट करून घेते, जे घरी नाही तर ते आधी कट करते आणि त्यानंतर मग हे बाकीचे कटिंग करायला नेते। खड्डी तर काही कटिंग होणार नाही, तर शॉपमध्ये आणल आणि मग हे ब्लाऊज घरी कटिंग करायला घेऊन। तर चला ज्या ब्लाऊजची आज ह्या ब्लाऊजची जी आहे याची जी साडी आहे ना, ॲक्च्युली याची जी साडी आहे ही चंद्रा साडी आहे, तर मी तुम्हाला साडी पण दाखव। तर इथे तुम्ही पाहू शकता मी मागाशी जो तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायला घेणार होते हे सांगितलं होतं। तर इथे ना मी बॅकला जी आहे ती ही डिझाईन करणार आहे, म्हणजे आता हा गळा उलटून घ्यायचा मला, बोटनेकचा ब्लाऊज आहे हा ॲक्च्युली। तर या पद्धतीने मी पेपर म्हणजे कॅनव्हसवर डिझाईन करून घेतलेले आहे म्हणजे योग्य आकार वगैरे टाकून मस्त। आणि हे जे तुम्ही पाहताय ना हे दोन्ही पण ही जी डिझाईन, तर ही डिझाईन आपल्याला इथे खाली बाहीला करायची या पद्धतीने करायची आहे। तर मी आता इथे व्यवस्थित पद्धतीने म्हणजे कॅनव्हस चिटकवून घेते आणि व्यवस्थित पद्धतीने ही डिझाईन जी आहे ही लगेच टाकून घेऊयात आपण।
तर चला पाहूयात डिझाईन कशी होते ती तुम्हाला मी शेअर करते. आणि हा एक पप स्लीव्ज आहे हा ब्लाऊज, त्याच्यामुळे याचा आकार जरा वरती घेतलेला आहे. आणि ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर कसं होतं हेही तुम्हाला दाखवते, आणि बाह्यांची डिझाईन पण तुम्हाला मी शेअर करते. तर चला पाहूयात आपण कशी होती डिझाईन ती. या पद्धतीने मी त्या मापाचा कपडा जो आहे तो म्हणजे कट करून घेतला आहे. आणि आता मी याच्याला गळा जो आहे तो प्रेस करून घेते व्यवस्थित. इथे ना मी या पद्धतीनं वरच्या साईडला पूर्ण टीप मारून घेतली आहे दोन्ही याला. आणि हा जो बॅकचा डिझाईन आहे तर याला सुद्धा मी टीप मारून म्हणजे साईडने टीप मारून घेतलेली आहे. तर एक मिनटं तुम्हाला दाखवते मी. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना हे बरोबर म्हणजे बाहीचा हा जो मध्य काढायचा आहे आपल्याला, आणि हे पण एकदम राईट मध्यावर ठेवून या पद्धतीने आपण याला म्हणजे अशी टीप मारून घेणार आहोत आणि नंतरून ते उलटवून घेणार आहोत. तर मी उलटवल्यानंतर त्याचा लुक कसा येतो हे तुम्हाला दाखवते, गळा आणि बाहीचा दोन्हीचा सुद्धा. तर चला पाहूयात आपण. इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने बरोबर म्हणजे मध्य काढून दोन्ही पॉईंटला एकदम मधोमध्ये सेंटरला पिनांनी टक करून घेतलेला आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे तर ही स्लीवसुद्धा मी या पद्धतीने बरोबर मध्य काढून बाहीचा पिनांनी हे टक करून घेतलेला आहे दोन्ही पण स्लीव्स. हे पहा या पद्धतीने. आता मी या दोन्हीही म्हणजे जेथे आपण प्रेस केलं होतं आणि हे जे कॉर्नर्स आहेत बरोबर याच्या हे तुम्ही पाहू शकता इथून अशी शिलाई मारून घेणार आहोत सेंटरपासून. एकदम कट टू कट शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जितके तुमच्या म्हणजे शिलाईमध्ये जितकी तुमची परफेक्शन असेल ना तितकं तुमचं ब्लाऊज एकदम सुंदर आणि छान दिसणार आहे. तर मी याला आता टीप मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. काय घ्यायचं. तर हे पहा प्रेस केल्यानंतर तो जो गळा आहे तो या पद्धतीने दिसतोय. हे पहा असा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे गळा, तुम्ही पाहू शकता. आणि प्रेस केल्यानंतर इथं टीप मारायची पण काही गरज नाही. आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे नंतर. आणि हा जो गळा आहे हा गळा मी फक्त 3.5 इंचचा गळा घेऊन उलटवून घेतलेला आहे. म्हणजे रुंदी आणि उंची सेम आहे, 3.5 इंच घेतलेला आहे. आणि ती जी बाही आहे ना तर ती बाही या पद्धतीने झालेली आहे. पहा एकदम सुंदर झालेली आहे बाहीसुद्धा. हे पहा दुसरी ही बाही या पद्धतीने झालेली आहे. आणि त्याची आतली साईड तुम्ही पाहू शकता या पद्धतीने फिनिशिंगमध्ये झालेली आहे. दोन्हीही बाह्या एकदम सुंदर झालेल्या आहे. ही जी स्लीव्ज आहे ही हाय पप स्लीव्ज आहे, त्याच्यामुळं बाहीला डिझाईन करायची आहे. तर चला पाहूयात आपण. तर इथे तुम्ही पाहू शकता मी याला या पद्धतीने कॉर्नर्सला मणी लावून घेत आहे. म्हणजे जी साडी आहे ती या कलरची असल्यामुळं मी त्याला मणी अटॅच करून घेत आहे. तर चला पाहूयात आपण कसं रेडी होतं आहे ते. तर हॅलो फ्रेंड्स, तर इथे तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने त्या डिझाईनमध्ये छोटे छोटे मणी अटॅच केलेले आहे या पद्धतीने. हे पहा खूप सुंदर वाटतं आहे ते, आणि त्याचा पूर्ण लुकच चेंज झाला आहे पूर्ण. हे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर हे पहा खूप सुंदर वाटतं आहे ते. त्याचा जो बॅकनेक आहे तर तो बॅकनेकसुद्धा हे पहा या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे मी बॅकनेकलासुद्धा या पद्धतीने असे एक मिनटं हे तुम्ही पाहू शकता मी बॅकनेकला पूर्ण असे मणी या पद्धतीने अटॅच केलेले आहे. आणि खूप सुंदर लुक आला आहे ब्लाऊजला. फक्त म्हणजे प्लेन ब्लाऊज जरी असला तरी या प्लेन ब्लाऊजमुळं खूप सुंदर असा लुक आला आहे त्याला. तर हे पहा तुम्हाला ही जी ब्लाऊजची डिझाईन आहे जी मी वेगळी जरा युनिक डिझाईन केली आहे तर ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉल करून सांगा. आणि याची जी स्लीव्ज डिझाईन आहे तर तीसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि ही जी ब्लाऊज डिझाईन आहे ती तुम्हाला आवडली का मला सांगा. सिम्पल बट युनिक डिझाईन आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हे पहा या पद्धतीने याला आपण नॉर्मल मोती जे आहे ते अटॅच केलेले आहे. हे पहा ही दुसरी स्लीव्ज आहे या पद्धतीने. तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपला जो ब्लाऊज आहे
तो या पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. हाय पफ स्लीव्ज आहेत याच्या. दोन्ही बाजूने 4 प्लेट्स घेतलेल्या आहेत आपण आणि या पद्धतीने ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. आणि स्लीव्जला पण याचे आपण मोती अटॅच केलेले आहे. तुम्ही पाहू शकता अप्रतिम स्लीव्ज झालेले आहे, एकदम सुंदर. आणि हा जो गळा आहे तो या पद्धतीने केलेला आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे ती या पद्धतीने स्टिच केलेली आहे आपण. तर तुम्हाला हा जो ब्लाऊज मी स्टिच केला हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ. तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मग अशी जी ब्लाऊज डिझाईन शेअर केली तर ती ब्लाऊज डिझाईनवरची तुम्हाला साडी दाखवते. तर या चंद्रा पैठणी आहे. याचा पदर या पद्धतीने पदर आहे याचा. आणि ही आहे चंद्रा पैठणी. खूप सुंदर साडी आहे. चिंतामणी कलर आहे. चिंतामणी कलर आहे याचा. आणि ब्लाऊज डिझाईन्स मी आधी तुम्हाला शेअर केली ना, तर त्या ब्लाऊज डिझाईन्सवरचंच म्हणजे ह्या साडीवरचंच ते ब्लाऊज आहे. तरी एक 200 मला कसं दिसतं. तर बोटनेकचा ब्लाऊज आहे या पद्धतीने. खूप सुंदर असा बोटनेकचा ब्लाऊज आहे. प्रिन्सेस कट आहे. आणि याची जी स्लीव्ज आहे ती मी या पद्धतीने केलेली आहे. हे पामोती अटॅच केले आहे. खूप सुंदर झालेली आहे स्लीव्जसुद्धा. आणि याचा जो गळा आहे मी तुम्हाला जो गळा दाखवतो. तर याचा जो गळा आहे तो असा झाला आहे या पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर गळा झालेला आहे. मागे म्हणजे गोल गळा आहे सिंपल आपला. आणि बॅकचा जो गळा आहे तो या पद्धतीने असा आहे. हे पहा. आणि बोटनेक ब्लाऊज आहे. तर हाय पफ स्लीव्ज आहे याला. 4 प्लेट्स घेतलेले आहे. पुढे मागे 4 आणि हे पण मागे 4 आणि पुढे 4 प्लेट्स घेतलेले आहे. तर खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज. तर ही जी ब्लाऊज डिझाईन आहे ज्या चंद्रा साडीवर केलेली, तर ही ब्लाऊज तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हे कॉम्बिनेशन जे आहे ते या साडीचं जे कॉम्बिनेशन आहे आणि ही साडी तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना थँक्यू. श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जे पेपर पॅटर्न्स आहे तर ते अवेलेबल आहेत आपल्याकडे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला प्रिन्सेस कट, कटोरी, फोरटक्स किंवा बोटनेक या कोणत्याही प्रकारचे जरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स हवे असतील तर ते तुम्हाला नक्की अवेलेबल करून दिले जातील. या पद्धतीने तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे मापे वगैरे द्यायची आहे व्हॉट्सॲपवर. तर त्यानुसार तुम्हाला स्पीड पोस्टने अगदी 3 ते 4 दिवसात तुम्हाला पेपर पॅटर्न्स अवेलेबल करून दिले जातील. तर वरती दिलेल्या स्क्रीनवर नक्की मेसेज करा हवे असल्यास. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.